दिलेला शब्द पाळा, अन्यथा संघर्ष आणखी तीव्र होईल. धनगर समाजाचा लातूरमध्ये विश्वासघात दिवस पाळत सरकारला इशारा. अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाजाचा संताप आता उघडपणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र लातूरमध्ये पाहायला मिळाले. सरकारने अनेक वर्षापूर्वी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ समाज बांधवांनी 29 जुलै हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात आंदोलन केले. हाताला काळ्या फिती बांधून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण हा आमचा हक्क आहे, दिलेला शब्द पाळा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यावेळी समाज बांधवांच्या वतीने सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होईल असे जाहीरपणे सांगण्यात आले होते. मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरीही त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून सरकारने समाजाच्या भावनांशी खेळ केल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. यावेळी समाजाच्या वतीने असे स्पष्ट करण्यात आले की धनगट आणि धनगर हे एकच असल्याचा ऐतिहासिक व शासकीय पुरावा असतानाही समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. सरकारने कोणताही विलंब न धरता धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळून समाजावरील अन्याय दूर करावा अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांनी इशारा देत सांगितले की जोपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाचा अधिकृत लाभ मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. गरज पडल्यास राज्यभर अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल. हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नसून समाजाच्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा लढा आहे. या आंदोलनात चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर, धनराज माने, व्यंकटेश सूर्यवंशी, गंगाधर ढोणे, संदेश गडते, आकाश किसवे, बालाजी लवे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव सहभागी झाले होते. 29 तारीख आहे. खरं तर आजच्या 29 तारखेला 2014ला आजचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं बारामतीच्या आंदोलनामध्ये की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचा प्रश्न सोडवू, त्यांना आरक्षणाची अंमलबजावणी करू. माझा पूर्ण अभ्यास झालाय असं हे फडणवीस साहेब म्हणले होते. फडणवीस साहेब, का विसर पडलाय तुम्हाला? आता तुम्ही सत्तेत आलात, सत्तेमध्ये गेल्यानंतर तुम्ही विसरतात काय? आमची अंमलबजावणी, एसटीचा प्रश्न हा तात्काळ सोडवा, अंमलबजावणी करा आणि या धनगर समाजाच्या प्रश्नाला, या धनगर समाजाला न्याय द्या, ही आमची या ठिकाणी भावना आहे. रस्ता तुमचा आम्ही आजही या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही सर्वजण महाराष्ट्रभर करतोय. 2014 ते 2026 असा एकूण 12 वर्ष कालावधी गेला. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी जेव्हा आमच्या बारामतीला मोठं आंदोलन उभं केलं होतं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी येऊन स्वतः शब्द दिला होता की आम्ही तुमच्या धनगर एसटी आरक्षणाचा अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ. तुमचा सर्व अभ्यास झालेला आहे. तरी देखील त्यांनी आज तब्बल 12 वर्ष झालं आज ते मुख्यमंत्री आहेत, परंतु कसल्याही प्रकारचा धनगर एसटी आरक्षणाला त्या धक्का लावत नाहीत किंवा त्यांच्या मागणीला दुर्लक्ष करतात. म्हणजे गेली 12 वर्ष झालं यांना त्यांच्या मागणीपासून विसर पडलाय की काय, असं मला वाटते. म्हणून आम्ही आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लातूर या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही जाहीर त्यांचा निषेध करतोय. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आज मी आम्ही सांगतो धनगर समाजाच्या वतीने की तुम्ही तात्काळ याचा निर्णय घ्या, अन्यथा 2029 मध्ये आम्ही तुम्हाला पालतं पाडल्याशिवाय राहणार नाही. एवढी मात्र या ठिकाणी मी ठाम माझी भूमिका या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने व्यक्त करतो.